एक एंट्री होती वाटते. आमच्या आकांक्षा 2 मिनिटात पुण्य लागल्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. चला वार करी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. आपण गाडी मागे लावली आणि आकांक्षा मम्मी पप्पा पुढे चालले. इथून 1-1.5 किलोमीटर चालत जायचं आपल्याला. सामान कुठे घ्यायचं आपल्याकडे? आपल्याला तिथे वाटायला सामान पण घ्यायचं. हा चला. आता आपण इथं सामान पण घेऊन टाकू. तर आता आकांक्षाने मी 2 सामान उचलून घेतलं. आकांक्षा हातात दाखव. त्याच्या हातात येते, माझ्या हातात पण येते. तिथं वाटण्यासाठी घातलेलं आहे. गर्दी बघा किती. काय नसते गर्दी बघ किती. माणसं इतक्या माणसं आहेत ना, चालायला पण जागा नाही आहे. मग आता गाडी म्हणलं कुठं जाऊ? हा 2 माणसं गेले मामा. अरे ते मला वाटलं तिकडून चालले. पप्पा इथून किती लांब आहे ते? इथून किती लांब आहे अजून? हा मला माहिती. आपण ते जाऊ मग पुढचा ब्लॉक चालू करू. तर नाही तर चालायला पण जागा नाही. गर्दी दाखवतो. आकांक्षा बघा तसं सोनं घेऊन चालल्यासारखी चालली. गर्दी तर चालायला पण जागा नाही. तर आता आपण ते सगळे हे लाडू सेपरेट करून घेतलेले. आमच्या मम्मीने आकांक्षासाठी सेपरेट ते लाडूचं पाकिट घेतलंय. कारण 10वी चालू आहे म्हणून सेपरेट लाडूचं पाकिट घेतलं. काय होतं मग ते लाडू पॅकेट सेपरेट वाटल्या? जेव्हा आशीर्वाद दिन ना तिला कमी देईल ना, आम्हाला जास्त देईल ना. पण आम्ही जरा जास्त वाटतोय. तिला हे वाटतं एवढा आशीर्वाद झाला. तिच्या मानाने तिला आशीर्वाद झाला. तेच म्हणलं. आम्ही लास्ट टाइम इथं गाडी लावली होती ना. अरे किती पप्पा आमची पप्पा केस डायरेक्ट सेट व्हावं म्हणून तिकडे डायरेक्ट. आता समोरून पालखी चालली. हा समोरून पालखी चालली. आपल्या लहान लेकर सांभाळून
तरी भाविकांना विनंती आहे कृपया स्वच्छता राखा, शिस्त पाळा, तिथंच टाका. आपले मोबाईल, पाकीट, मौल्यवान वस्तू ठेवण्याचे दागिने यांची काळजी घ्या. संचारबंद व्यक्ती किंवा वस्तू तिच्या कुठे आहेत बाप्पा? आमच्या आकांक्षा 2 मिनिटात पण नाही लागल्या. खरं ते बाहेर आले की तिच्या हातात सगळं गायब झालं. सगळ्यांनी ओढून घेतलं माझ्याकडून. अरे मग त्यांना द्यायचंच नव्हतं ना. मी घेतलं माझ्याकडून. हिने म्हणलं 2 मिनिटात पण नाही लागलं हिला. देव भक्ती जरा जास्त आहे. VIP एंट्री. होय बाबा. आकांक्षाला म्हणलं 2 मिनिटात पण नाही लागलं. VIP एंट्री. देवाकडे जरा VIP एंट्री होती वाटते. काय झालं? मागं लागलंय हा पहिल्या वर्षीच घेतलेलं ते फुगे उडवायचं नसतं हाती देव. ते आता पोरांसाठी हा तसलं ते फुगे उडवायचं हाती घेतलं. परत टाळा घेतले होते 1 वर्ष. बापरे. मी आल्यानंतर ते ते ॲम्ब्युलन्स कसली पास आली. आपण आता पुढंपर्यंत चाललोय. पुढून परत पालखी चौक चालत मागे पालखी चौक तिथून परत चालत माघारी. दृष्टी लागो तुझा सगुणपणा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, आहता श्रीमुख सुखावले सुख. गर्दीतून बाहेर आलेलं आहे. तिथं मम्मी आणि अगं इथं अजून पण गर्दीच. सगळं गाडी बिडी तुझ्या एका जागेवर उभं राहिलेलं आहे. आणि आमचं अटेन्शन बघा 1 लिटर डायरेक्ट पाण्याची बॉटल घेतली प्यायला. त्याला हे सर येण्यासारखं दे ना. मम्मी डायरेक्ट साडीच तर आणली. मी साडीच तर आणली तर सर आज किती चालायला लावा म्हणा. हम रुकेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं. हेलो मम्मी, हम जीतेंगे. एकदा गाडी पण जाऊ, एकदा तोंड देऊन घ्या. लय गरम होतं. कसले काम करीतो तोंड झाला. तसले काही काम नाही केले. आता आपण आले आपल्या गाडीपासून ऊन इतकं लागतंय ना खांग घामाघूम झालेलं. तर हडपसर मधून निघून आम्ही आमच्या बाबूकडे गेलो. ते महादेव नगरमध्ये राहिले होते. तर तिथून आता आम्ही तिथून निघून आम्ही आता मावशीच्या घरी आलेलो आहे. मावशीचं घर आवळवाडीमध्ये. आणि आता आकांक्षा आणि मी पनीर आणायला चाललेलो आहे. ते पण सायकलवर. चिंगिरिंगी करत. कसं चिंगिरिंगी. मी चाललो चिंगिरिंगी करीत आता. मावशीचा मुलगा खाली सायकल घेऊन गेलेला त्याची. त्यांची मुलगी गेली. त्यांचीच मुलगी गेलेली खाली सायकल आणायला. तर ती सायकल येऊन द्या, मग आपण सायकलवर चिंगिरिंग करीत जाऊ. आता आपला पार्क पण आलेला आहे. सायकल मध्ये जरा हवा मारून देतोय. मी सायकल खराब नाही
खराब होईल का? मी बसले की डायरेक्ट खराब होईल का? कधी घेतलेली? आताच ना? हा डबरे तू बसली ना तर टायर पण राहायचं नाही. हा. आता आपण सायकलवर पनीर आणायला चाललेलो आहे. बघा या सायकलवर पनीर आणायला चाललोय मी. हा आपली आवडती गोष्ट खाण्यासाठी कुठून ते कुठपर्यंत यायला लागतं. आणि याचं जिवंत उदाहरण बघा, ते पण सायकलवर आले इतक्याला. तर त्यांचं घर तिथून 1 किलोमीटर राहतं. तुम्ही सायकलवर जायचं, सायकलवर घरी जाऊ आपण, घरी पनीर एकदा आपण मग बसू टी व्ही बघत. तर एकदा आपण जेवण करून घेऊ आणि जेवायला तसं अजून 1 तास आहे, त्यानंतरच आपण घरी जाऊ. तर आता आम्ही जेवण आणि ते करून घरी आलेलो आहे. मी पण फ्रेश बेस झालेलो आहे. आता वेळ झालेली ब्लॉग एंड करायची. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर.